जय गुरु मित्रांनो, बघा तुकडोजी भजनामध्ये जेव्हा आपण खंजिरी वाजवतो तेव्हा त्या भजनाच्या लयीनुसार आपल्या खंजिरीची लय असणं जरुरी आहे। तर बघा लयीमध्ये कसा फरक पडतो पहा। जय गुरु मित्रांनो, बघा ही स्पेशल आपण कलकत्त्यावरून बोललेलं माझ्या बाळासाठी बोललेलं आहे। ही खंजिरी सुद्धा छान वाजते, हिची विंड फार छान आहे मागून बघा। जय गुरु मित्रांनो, बघा महाराजांची खंजिरी आपण पारंपरिक पद्धतीने कशी वाजवू शकतो। जय गुरु मित्रांनो, बघा दादऱ्याचा एक दुसरा ताल कसा आपल्याला वाजवता येईल। जर समजा आपल्याला एकदम फास्ट दादरा जर समजा करायचा असेल तर तो कसा वाजवू शकतो आपण। जय गुरु मित्रांनो, बघा आपण खंजिरीमध्ये तुकडोजी भजनामध्ये दादऱ्याचा ताल कसा असला पाहिजे ते आपण बघूया। जय गुरु मित्रांनो, बघा तुकडोजी भजनामध्ये जेव्हा आपण खंजिरी वाजवतो तेव्हा त्या भजनाच्या लयीनुसार आपल्या खंजिरीची लय असणं जरुरी आहे। तर बघा लयीमध्ये कसा फरक पडतो पहा। जय गुरु मित्रांनो, बघा महाराजांचं पारंपरिक खंजिरी वादन कसं होतं, एकदम मधुर आणि गोड खंजिरी होती महाराजांची बघा। बरोबर।